क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, मूलद्रव्यांचे वर्गीकरण. आता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हे समजायच्या अगोदर सर्वात महत्वाचं समजायला पाहिजे एलिमेंट. आता एलिमेंट म्हणजे काय, कालच सांगितलं होतं काय एलिमेंट म्हणजे सबस्टन्स. व्हेरी गुड. प्युअर फॉर्म ऑफ एनी सबस्टन्स म्हणजे एखाद्या पदार्थाचं जे मूळ रूप असतं त्याला काय म्हटलं जातं, आपण एलिमेंट म्हणतो, म्हणजे मूलद्रव्य म्हणतो. काय म्हणतो, मूलद्रव्य. आता मूलद्रव्य कोणकोणते आहे, ज्याही आपल्या आजूबाजूला वस्तू बनलेल्या आहेत त्या काही दृश्य असतील किंवा अदृश्य असतील, आपल्याला डोळ्यांना दिसणाऱ्या असतील किंवा डोळ्याने न दिसणाऱ्या असतात, प्रत्येक गोष्ट ही कशापासून बनलेली आहे, एलिमेंट पासून, मूलद्रव्यांपासून बनलेली आहे. जशी हवा आहे, आपलं शरीर आहे, आपण जे अन्न खातो ते आहे, किंवा हवेतल्या गोष्टी. हवेत पण आता बघितलं तर हवेत पण खूप सारे एलिमेंट आहेत की नाही. चला आपल्या आजूबाजूला कोणकोणते एलिमेंट आहे सांगा बरं. हायड्रोजन, हायड्रोजन हे काय एलिमेंट आहे. दुसरं आहे ऑक्सिजन. हवेत कोणकोणतं असतं, आणखी कार्बन असतो. आणखी कोण असतं हवेत, आणखी नायट्रोजन असतं. आपल्या आजूबाजूला काय असतं, फिरस, सर्वात जास्त लोखंड दिसतं ना. त्याच्यानंतर एजी, एयू, सोनं, चांदी दिसतात की नाही. हे सगळे काय आहेत, एलिमेंट आहेत. कॉपर झालं, ठीक आहे, कॉपर, कॉपर झालं, झिंक झालं, ठीक आहे. जेवढे आपण लिहिले तेवढे इथे काय कमी आहे. हे सगळे काय एलिमेंट आहे. एलिमेंट मधलं काल मी एक गोष्ट सांगितली होती की ऍटम म्हणजे काय. आता हा एलिमेंट आहे, जसा नायट्रोजन आहे, मी हवेतला नायट्रोजनचा एक मॉलिक्यूल घेतला, तो हवेतला सर्वात छोटा पार्ट, द शॉर्टेस्ट, द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंट, सर्वात छोटा पार्ट. मी एक हायड्रोजन आहे किंवा एक नायट्रोजन आहे, तो हवेमधून मी उचलून घेतला, तो काय झाला, त्याचा एकदम छोटा पार्ट. तो जो छोटा पार्ट असतो त्या छोट्या पार्टला काय म्हटलं जातं, ऍटम. काय म्हटलं जातं, ऍटम. काय, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एलिमेंट. आता इथे खूप सारे ऑक्सिजन आहे, त्या ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन मधला एक छोटासा कण मी घेतला तर तो काय आहे, त्याचा सर्वात छोटा, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द ऑक्सिजन आहे. म्हणजे एलिमेंट आहे, त्याला काय म्हटलं जातं मग, ऍटम. याला मराठीमध्ये म्हटलं जातं अणु. काय म्हटलं जातं, अणु. आणि हा मूलद्रव्याचा अविभाज्य, मूलद्रव्यांचा अविभाज्य अंग. काय म्हटलं जातं याला, मूलद्रव्यांचा अविभाज्य अंग. कोणता असतो, ऍटम. याचे दोन तुकडे करता येतात का, नाही, कारण हा सर्वात सूक्ष्म असतो. कसा असतो, सर्वात सूक्ष्म, एकदम बारीक. आता हा चॉक आहे, या चॉकचे जर आपण असं डस्ट खाली पाडली त्याचा एक एक कण, म्हणजे सपोज आपण कन्सिडर करू की तो काय एक ऍटम आहे. त्या खूप साऱ्या ऍटम पासून काय बनलेली एक वस्तू बनलेली आहे. मग स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंट, एलिमेंटचा सर्वात छोटा पार्ट काय, त्याला काय म्हणतात, ऍटम. म्हणजे काय म्हणतात, अणु. मूलद्रव्याचा सर्वात अविभाज्य अंग कोणता आहे, अणु. ऍटम. समजलं इतकं. आता ऍटम मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. सर्वात महत्वाचं असतं ऍटम म्हणजे कोणत्याही अणुमध्ये काय असतात, दोन गोष्टी महत्वाच्या असतात. काय असतं, पहिलं काय असतं, न्यूक्लियस. काय त्याचं स्पेलिंग काय माहिती, ऑर्बिट. पहिलं काय आहे, न्यूक्लियस म्हणजे त्याचं आहे केंद्रक, याला म्हणतात केंद्रक. आणि हे आहे कक्षा, आणि हे काय, कक्षा. व्हेरी गुड श्रद्धा, तू आज व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली होती, बरोबर. न्यूक्लियस, न्यूक्लियस म्हणजे काय, केंद्रक. काय, केंद्रक. आता अणुमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात, एक आहे न्यूक्लियस, दुसरा आहे केंद्रक. न्यूक्लियस म्हणजे काय, या आतमधला पार्ट, हा काय आहे, न्यूक्लियस. हे काय आहे, न्यूक्लियस. काय आहे, न्यूक्लियस म्हणजे याच्या आतमधला पार्ट, हा. आणि केंद्रक, ऑर्बिट म्हणजे काय, याच्या आजूबाजूला जे जे गोल कक्षा आहेत, याच्या ज्या रेषा आहेत त्यांना म्हटलं जातं, हे जे गोल गोल ऑर्बिट आहे याला म्हटलं जातं ऑर्बिट किंवा कक्षा. काय म्हटलं जातं, ऑर्बिट किंवा कक्षा. आता इथं हे जे न्यूक्लियस आहे, अणुचं केंद्रक आहे, याच्यामध्ये दोन दोन महत्वाच्या व्यक्ती आहे. कोणकोणत्या आहे, आणि एक प्रोटॉन आणि दुसरा काय आहे, न्यूट्रॉन. मी काल सांगितलं होते दोन भूत आहे, कोण आहे, एक प्रोटॉन आणि दुसरा न्यूट्रॉन. आणि किती आहे, दोन आहे. कोणता आहे, प्रोटॉन
and न्यूट्रॉन. बरोबर. आता इथं जो प्रोटॉन आहे आणि ऑर्बिट, ऑर्बिट मध्ये कोण असतं मग फक्त एक इलेक्ट्रॉन. कोण असतो? इलेक्ट्रॉन. आता प्रोटॉन पी फॉर कोणता चार्ज राहील याच्यावर? पॉझिटिव्ह चार्ज. मग एन फॉर कोणता चार्ज राहील? याच्यावर चार्ज असतो का? नाही. नो चार्ज. व्हेरी गुड. कोणता चार्ज? याच्यावर चार्ज असतो का? नाही. म्हणून हा काय असतो? न्यूट्रल. न्यूट्रॉन काय असतो? न्यूट्रल असतो. याच्यावर कोणता चार्ज नसतो. पण याच्या आजूबाजूला बाहेर जे गोलगोल 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 फिरताय त्यांच्यावर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. म्हणजे प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. न्यूट्रॉन जसाचा तसा. आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. इथपर्यंत. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला? हे काय आहे? केंद्रक आहे. बरोबर. आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे ऍटॉमिक मास. आता मी ह्या बेसिक्सचं घेते कारण की हे तुम्हाला चॅप्टर मध्ये पुढे महत्वाचं आहे म्हणून. काय गरजेचं आहे? ऍटॉमिक मास. आणि दुसरा महत्वाची गोष्ट आहे ऍटॉमिक. पहिला ऍटॉमिक मास समजून घ्या. आता आपल्याला पहिली कन्सेप्ट शिकायची आहे ती आहे ऍटॉमिक मास. आता ऍटॉमिक मास म्हणजे अणुचे वस्तुमान. काय विचारलेले आहे? अणुचे वस्तुमान. आता अणुचे वस्तुमान काय की याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन एखाद्या एलिमेंट मध्ये जेवढे, एखाद्या ऍटम मध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन आणि जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असेल म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे काय? अणुचे वस्तुमान. काय? अणुचे वस्तुमान म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन बरोबर काय? नंबर ऑफ प्लस काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सॉरी, नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ न्यूट्रॉन. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी संख्या असते ते म्हणजे ऍटॉमिक मास. आणि याच्यामध्ये ज्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन फिरतात यांचा मास मध्ये गणना होत नाही कारण इलेक्ट्रॉन हे सर्वात हलके असतात. काय असतात? सर्वात हलके. यांना स्वतःचं वजन नसतं म्हणून हे असे गोलगोल 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 फिरत असतात. कारण यांना स्वतःचं वजन आहे का? नाही. म्हणून अणुचं मास कशावर असतं? फक्त याच्या आतमध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, जेवढी प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या. सपोज आता हे इथं आहे प्रोटॉनची संख्या किती आहे? 10 आणि न्यूट्रॉनची संख्या आहे 15. तर याचा ऍटॉमिक मास किती येईल सांगा बरं? 25. किती येईल? किती येईल? 25. 10 आणि 15 किती होतात? 25. किती याला ऍटॉमिक मास? अणुचं वस्तुमान किती आहे? 25. किती आलं? 25. किती आहे अणुचं वस्तुमान? विसरसाल? इथे जर 5 असलं आणि इथे 10 असलं तर किती येईल अणुचं वस्तुमान? 15. काय आहेत? नंबर ऑफ प्रोटॉन. ज्याच्यावर चार्ज नसला तरी याचं वजन असतं आणि ते डाल्टन मध्ये मोजल्या जातं. किती डाल्टन? मग 15 डाल्टन. किती? 15 डाल्टन. इथपर्यंत समजलं? ऍटॉमिक मास समजलं? आता लक्षात घ्या ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? ऍटॉमिक नंबर. आता ऍटॉमिक नंबर म्हणजे एखाद्या ऍटम मध्ये जेवढे प्रोटॉनची संख्या असेल तेवढीच त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या असते. केवढी असेल? जेवढी प्रोटॉनची संख्या असेल तेवढीच काय असेल? इलेक्ट्रॉनची संख्या. मग ऍटॉमिक नंबर जर काढायचा असेल तर तुम्ही प्रोटॉनची संख्या सांगू शकता नाहीतर इलेक्ट्रॉनची संख्या सांगू शकता. बरोबर. आता नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन ऍटम. आता इथे सांगते मी तुम्हाला. प्रोटॉन आहे इथं 20 आणि न्यूट्रॉन आहे इथं 10. सांगा बरं ऍटॉमिक नंबर काय येईल याचा? हा किती येईल? 20. कोण सांगतोय? कोणाला वाटतं 30 आहे?
कोणाकोणाला वाटतं 30 आहे? कोणाकोणाला वाटतं 20 आहे? 5 बोलली म्हणून 20. का बरं 20 येईल तर मग का बरं येईल? खाली बस बेटा. व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. टाळ्या वाजवायला पण जीव होत नाही तुमचा, तुम्ही उत्तरा काय देत नाही. चला इथे मी तुम्हाला सांगितलं की ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक. काय असतो अणुक्रमांक? याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये तेवढेच प्रोटॉन असतील. जर 10 इलेक्ट्रॉन असतील तर इथे पण 10च प्रोटॉन असतील. 20 इलेक्ट्रॉन असतील तर इथे सुद्धा 20 प्रोटॉन असतील. म्हणून एक तर इलेक्ट्रॉनची संख्या घ्या किंवा प्रोटॉनची संख्या घ्या. नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अ ॲटम किती प्रेझेंट आहे इथं? 20. किती आहे? 20. म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर किती येईल? 20. किती येईल? 20. समजलं? आता काही डाऊट? बरं. द प्रोटॉन 10 आहे आणि न्यूट्रॉन 15 आहे. सांगा बरं याचा ॲटॉमिक नंबर किती येईल? किती येईल? 10. किती येईल? 10. जेव्हा ऑनलाईन लेक्चर बघत असाल तेव्हा ऑनलाईन बघताना सुद्धा तिथे कमेंट मध्ये 10 टाकून द्यायचं, तेव्हा मला समजेल की तुम्ही बघताय. ठीक आहे. 50 टाकले चालणार नाही, मला तर 100 पण टाकले चालतील, पण इथं नाही चालणार ना. आता ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास समजलं. ॲटॉमिक क्रमांक म्हणजे आपला जसा रोल नंबर असतो तसा त्याचाही रोल नंबर आहे विचारायचा. जायचं पुढे. आता शिकवते तुम्हाला शेल. शेल म्हणजेच त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? कक्षा. आता हे काय आहे? न्यूक्लियस. याच्या आजूबाजूला पहिला ऑर्बिट, दुसरं, तिसरं, वरचं पुस्तिन. शेल आहे. इथे बघा मध्ये काय आहे? न्यूक्लियस. मध्ये काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे एकदम लक्षात ठेवायचं. न्यूट्रॉन मध्ये कोण असतो? पिनिया. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कोण असतो? पिनिया. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आजूबाजूला कोण येतात? इलेक्ट्रॉन. आजूबाजूला उर्वे येते, हलवू नको. आजूबाजूला कोण फिरतात? इलेक्ट्रॉन. आता हे जे इलेक्ट्रॉन फिरतात बेटा याच्यासाठी 4 शेल्स असतात. 4 शेल्स असतात. पहिली शेल्स हे तुम्ही 8वीत शिकला असाल, आणि जर तुम्ही नाही शिकला असाल तर मग तुम्ही काहीच नाही शिकला असाल. पण आता इकडे लक्ष द्या. बरोबर. पहिली आहे के, दुसरी आहे एल, तिसरी आहे एम आणि चौथी आहे. पहिल्या कक्षेमध्ये नेहमी किती इलेक्ट्रॉन असतात? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, चौथ्या कक्षेमध्ये 32. आता हे कसे काढतात? आता हे कसे काढतात? आता इथे घ्यायचं नंबर ऑफ शेल. किती आहेत? शेल. नेम ऑफ शेल काय आहे? कोणकोणते आहे? के, एल, एम, एन लिहून द्यायचं. लिहिल्या? के, एल, एम, एन. बरोबर. इथे काय आहे? नंबर ऑफ शेल म्हणजे त्याचा शेलचा नंबर काय आहे आणि किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत ते. इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन शेल. त्याच्या पुढे तुम्ही लिहाल की किती इलेक्ट्रॉन आहेत. आता पहिली शेल कोणती आहे? के. आता हे सेल काढण्याचं सूत्र आहे. याच्यासाठी एक सूत्र वापरतो, जर 2n चा वर्ग. काय वापरलं जातं? 2n चा वर्ग. आता के किती नंबरची सेल आहे? 1 नंबरची सेल आहे. किती नंबरची? त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहे. किती नंबरची सेल आहे? 1. मग काय येईल? 2 गुणिले काय येईल? 1. त्याचा काय सांगितलंय? वर्ग. एकाचा वर्ग काय येतो नेहमी? 1. 2 1 2 म्हणून इथे किती येतील? 2. दुसरा किती आहे? 2 गुणिला के किती नंबरची सेल आहे? 2 नंबरची. किती नंबरची आहे? 2. 2चा वर्ग. 2चा वर्ग किती आहे? 4. 4 दुनी किती झाले? 8. किती आला इथे?
8. तिसरी काय आहे एम, किती नंबरची सेल आहे 3 नंबरची, म्हणून इथं लिहिलं 3. 3चा वर्ग किती येतो 9. 9 दुने 18. किती येतात 9 दुने 18. व्हेरी गुड. किती आलं 18. तिसरा कोणता आहे चौथं कोणतं आहे 2 गुणेला 4चा वर्ग. 4चा वर्ग होतो 16. 16 दुने 32. किती आले 32. आज रात्री झोपायच्या अगोदर पाठ करायचं 2 8 18 32. 2 8 18 32. घरी पण सगळ्यांना सांगायचं 2 8 18 32. काय सांगायचं 2 8 18 32. 2 8 18 32. 2 8 18 32. पहिल्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा. 2 8 18 32. 2 8 18 32. लक्षात राहील, लक्षात राहील. KLMN 2 8 18 32. झालं इथपर्यंत समजला. सेल समजला, फॉर्म्युला समजला. हा वापरला जातो, हा एक्झाम मध्ये विचारला जातो. हा ऑर्बिट म्हणजे कक्षा. सेलला मराठी शब्द काय मला आठवत नाही, तुम्ही बघून घ्या. म्हणजे आता पहिले जे आहे, पहिली जे सेल आहे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. दुसऱ्यामध्ये 8 4 5 6 7 8. तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 32. ते तुम्ही काढत बसा. बरोबर, इतकं समजलं. जाऊ पुढे. आता इकडे लक्ष द्या. पहिल्या ह्याच्यामध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 1 आहे. मग कोणत्या सेल मध्ये येतील सांगा बरं. पहिल्या सेल मध्ये किती दिसतात 2. याची बॅलन्स किती आहे 2. याची 8. याची मग पहिल्यात काय 1 आहे म्हणून कुठे येईल 1 मध्ये. व्हेरी गुड. दुसऱ्या याच्यामध्ये 2 आहे, कशामध्ये येतील पहिल्या याच्यामध्ये. तिसऱ्या याच्यामध्ये किती आहे 3 आहे, पण पहिल्याची कॅपॅसिटी किती फक्त 2 ची. दुसऱ्या याच्यामध्ये किती गेला 4. किती आले 2 2. याच्यापर्यंत 2 पेक्षा जास्त नंबर येणार नाही, कारण त्याची कॅपॅसिटी किती आहे 2 ची. दुसऱ्याची किती आहे 8 ची. तिसरं 2 8 2 4 5. याच्यामध्ये किती आहे 2. इथं 3 6 2 4. इथं 7 2 5 8 2 6. समजलंय. थांबा तो. इथे काय झालं 8 आलं ना आपलं. 8 आलं ना. 9 10 11 12 13 14 15 16. आता तुम्हाला एखाद्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप पण दिले असेल, तुम्हाला ते तयार करायचं असेल. आता इथे किती आहे 9. पहिल्या याच्यात किती बसतील 2. दुसऱ्या याच्यात 7. इथे किती आहे 10 2 8. तिसऱ्या याच्यामध्ये 2 8. आता याची बॅलन्स किती आहे फक्त 8. पुढे जाईल का नाही, म्हणून 1 कुठे राहील इकडे तिसऱ्या याच्यात. 12 आहे तर 2 8 किती आहे 2. इथे 2 8 3 2 8 4 2 8 किती येतील 5 16. 2 8 8 2 8 6. इतकं समजलं. जायचं पुढे. सॉरी. आता आपल्याला इथं लास्ट ऑर्बिटचे नंबर लिहायचे. इथे किती आहे 1. इथे किती आहे 2. इथे किती आहे 3. इथे 4 5 6. समजलं लास्ट ऑर्बिटचे नंबर. सतरा 18 19. आता इथे किती आहे 2 8. हे किती झाले 10. इथे किती येतील 7. इथं काय आहे 2 8. इथे किती येतील 8. आता इथं 2 8 आणि इथे 9 येतील का येतील का. इथे चुकले. काय येईल इथे चुकले. आता याच्यासाठी एक रूल आहे.
की जर ऍटम असेल, ऍटमची जी आउटर सेल असेल, कोणती पण तिसरी सेल, इथं कोणती आहे त्याची आउटर सेल असेल, त्याच्यामध्ये नेहमी 8च इलेक्ट्रॉन पाहिजे. किती पाहिजे? 8. त्याच्यापेक्षा जास्त पण नको आणि त्याच्यापेक्षा कमी पण नसो. मग इथे किती येतील? फक्त 8. 8पेक्षा जो उरला नंबर तो कुठे जाईल? पुढे. कुठे येईल? पुढे. आता इथं 20 आहे तर 20चं काय येईल? 2 8 8 किती उरतात? 2. 21चं कुठे येईल? 2 8 8 3. 22चं 2 8 8 4. ऑर्बिटचा नंबर लास्ट 1 2 3 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनच्या शेवटच्या ऑर्बिट सेल्स मध्ये जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कमी असतील तर तो एक तर घेईल, एक तर देईल. काय करेल तो? एक तर घेईल, एक तर देईल. इतकं समजलं? त्याच्यामध्ये काही डाऊट? ते काही असो, 18 दिलेलं आहे पण इथं 8च्या पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन पाहिजे नाही. हा, ऑक्टेट रूल आहे. शेवटच्या याच्यामध्ये फक्त 8च पाहिजे, 8पेक्षा जास्तही नको आणि कमीही नको. तिसऱ्या याच्यापासून लागू होतो, दुसऱ्या याच्यापासून. हा, दुसऱ्यात पण 8च पाहिजे. सेकंड पासून रूल लागू होतो, फर्स्टला 2च पाहिजे. आता इथे बघा, आता तुम्हाला व्हॅलन्सी कशी काढतात ते मी शिकवते. व्हॅलन्सी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, कॉन्फिगरेशन आहे इथे. इथे काय आहे? व्हॅलन्सी. आता इथं 2 8 तिसरा आहे, 2 8 2 2 8 3 2 8 4 2 8 5 2 8 6. हा, एक इलेक्ट्रॉन आहे. आता इलेक्ट्रॉनच्या ऑक्टेट जर कंप्लीट नसेल तर इलेक्ट्रॉन काय करतात? ऍटमचं जर ऑक्टेट कंप्लीट नसेल तर ऍटम काय करतात? दुसऱ्या सोबत रिएक्शन करतात. काय करतात? एक तर स्वतःचा मॉलिक्यूल ऍटम देतात, एक तर दुसऱ्याचा घेतात. हे जे घेवाणदेवाण असते याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात आणि मराठीमध्ये इलेक्ट्रॉनिक संरूपण असं काहीतरी म्हणतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इंग्लिश मध्ये आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. आता इथे किती आहे? 1 आहे, म्हणजे याचा ऑक्टेट पूर्ण आहे का? याच्या शेवटच्या याच्यामध्ये किती पाहिजे? 8. किती पाहिजे आपल्याला? 8. पूर्ण आहे का याचं? नाही. आता सपोज एक विचार करा, एक तुमचं घर आहे काहीतरी सपोज, याच्यामध्ये 1 आहे. आता इकडे लक्ष द्या, माझ्याकडे एक पेन आहे, किंवा तुमच्याकडे इथे एक गव्हाचं पोतं आहे आणि इथे काय 7 गव्हाचे पोते. मग आता तुम्हाला सांगितलं की हे गव्हाचे पोते काय करायचे? तुम्हाला एका ठिकाणी जमवायचे. मग हे एक तुम्ही इकडे नेसाल की हे 7 इकडे आणसाल? हे एक काय करसाल तुम्ही? इकडे आणसाल, कारण सहज होईल ना. म्हणून हा काय करेल? याच्याजवळ जो इलेक्ट्रॉन आहे तो देऊन टाकेल. काय टाकेल? देऊन टाकेल. मग 1 इलेक्ट्रॉन हा काय देईल? काय करेल? हा 1 इलेक्ट्रॉन देईल. मग हा जर 1 इलेक्ट्रॉन देईल तर याची व्हॅलन्सी किती आहे? 7. किती आहे? 7. 1 येईल का? नाही, कारण याला काय पाहिजे होते? 7. आता एक दुकानावर गेले तुम्ही, एक तेलाचे पाऊच घ्यायला तुम्हाला जास्त पैसे लागतील की 7? एकाला कमी पैसे लागतील, बाकी 7ला जास्त पैसे लागतील. मग आता तुम्हाला काय आहे? याची व्हॅलन्सी किती आहे? 7. याला किती पाहिजे होते? 7. मग 7 घ्यायपेक्षा याला 1 देणं परवडलं. मग आता याच्याकडे किती आहे? 2. याला किती पाहिजे? याच्याकडे किती पोते? 2. इथला 1 पोतं कमी झाला. मग हा काय करेल? 5 पोते घेईल, सॉरी 6 पोते घेईल की 2 पोते देईल? 2 पोते देईल, म्हणजे 2 देईल. जे याच्यातनं मायनस करायचा नंबर जे उरलं ते काय राहील? तुमची व्हॅलन्सी. इथे 3 आहे, काय करेल तो? देईल की घेईल? काय करेल? देईल. आता इथे काय 4 आहे, एक तर तो घेऊ पण शकतो, देऊ पण शकतो, त्याची मर्जी. बरोबर? घेईल पण
घेईल किंवा देईल. आता इथं 5 आहे. आता याच्याकडे किती आहे? आता चित्र आपल्याकडे उलट आहे. 5. आता याला 5 देईल की 3 घेईल? 3 काय करेल? घेईल. म्हणजे इथे काय येईल? 3 घेईल. इथे किती आहे? 6. 2 देईल की घेईल? 2 काय करेल हा? सॉरी 6 आहे त्याच्या उलट 2 काय करेल तो? घेईल. काय करेल? मग ही जी देवाणघेवाण असते याला काय म्हटलं जातं? बॅलन्सी. काय म्हटलं जातं? बॅलन्सी. समजलंय? संयुजा. आता इथे बघा इथे किती आहे? 1. पण हा किती घेईल? किती याची क्षमता? किती याची? 7. 7 एक का देऊ शकतो? 1 तर 7 घेऊ शकतो. म्हणून इथं बॅलन्सी काय लिहिती? 7. हा इथं 6 घेऊ शकतो किंवा 2 देऊ शकतो. इथं 6. इथं याची बॅलन्सी काय येईल? 5. इथं काय येईल? 4. समजलं? काही डाऊट इथपर्यंत? हे समजलं? तुम्हाला पहिलं असेल सोडियमचं त्याचं स्वरूप पण लिहा. तुझा काहीतरी क्वेश्चन असेल तो पेपरमध्ये पण येतात तसे. हे बघा पहिली गोष्ट या चॅप्टर मध्ये आहे बेसिक. काय आहे? बेसिक. जे मी तुमचं आता कव्हर केलं हे तुम्हाला 8वी 9वी पर्यंत होतं ते तुम्हाला कव्हर केला. दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये 3 सायंटिस्ट आहे ज्यांनी पहिले पिरियडिक टेबलची मांडणी करून बघितलेली आहे. पहिला कोण आहे? डोब्या. दुसरा कोण आहे? न्यूलँड. काय आहे? न्यूलँड. तिसरा काय आहे? मेंडेलीव. या तिघांनी काय केलेले आहे? प्रयत्न केलेले आहे. आणि चौथा आहे तुमचा मॉडर्न पिरियडिक टेबल. काय आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. हा आता आपण बघणार आहे. बेसिक बघितलं, मॉडर्न पिरियडिक टेबल आधी बघणार आहे. हे जे 3 राहिले ते आपण उद्या बघणार आहोत. समजलं? इकडे लक्ष द्या. हा आहे तुमचा मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मॉडर्न पिरियडिक टेबल असा असतो याच्यासाठी हा पूर्ण तुम्हाला ड्रॉ करून दिलेला आहे. काय करून दिलाय मी? इथं ड्रॉ करून दिलेला आहे. आता इकडे लक्ष द्या. इथं तुम्हाला काय सांगितलंय? तुम्हाला विचारलं जाईल एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल हा कसा आहे याचं स्ट्रक्चर तुम्हाला काढून दाखवावं लागेल. काय करावं लागेल? काढून दाखवावं लागेल. म्हणजे किंवा एक्सप्लेन करावं लागेल. नाही काढून दाखवलं तरी. मग आता मॉडर्न पिरियडिक टेबल जर आपण उभे कॉलम बघितले तर उभे कॉलम जेव्हा मी काढले तेव्हा किती काढले होते? किती आहेत उभे कॉलम? रे तुम्ही उभे जे असतात त्यांना कॉलम म्हणतात आणि आडवे जे असतात त्यांना रोज म्हणतात. उभे जे कॉलम आहे म्हणजे उभे ज्या सरळ रेषा आहेत त्या किती आहेत? वर्टिकल वर्टिकल ग्रुप्स किती आहे? वर्टिकल ग्रुप्स किती आहे? वर्टिकल ग्रुप्स किती आहे? 18. हॉरिझॉन्टल किती आहे? 7. आता जर तुम्ही बघितलं तर किती ग्रुप आहेत वरचे? 18. किती आहेत? 18. याला मानू आपण ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7, 8, 9, 10, 11. किती झालं? 12, 13. काय आहे? G13, 14, 15, 16, 17 आणि हा लास्टचा काय आहे? G18. किती आहेत? म्हणजे उभे जे कॉलम आहेत ते किती असतात पिरियडिक टेबल मध्ये? 18. किती आहेत? 18. आणि आडव्या ज्या रेषा आहेत त्या किती आहेत? 7. किती आहे? 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती आहे? 7.
आता हे इथे आहे, हे इथलेच काढून इथे आलेले हे वेगळे नाहीये, ते तिथलेच प्लेस आहेत, त्यांचे गुणधर्म आहेत ते सारखे आहेत म्हणून ते इथे आहेत. त्यांना म्हणतात लॅक्टोनाइड आणि अँथेनाइड. काय म्हणतात त्यांना? लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. बरं. लॅन TH नाईट काहीतरी स्पेलिंग आहे यांचं. ऍक्टिव नाईट. हे स्पेलिंग तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, माझं स्पेलिंग करेक्ट नाहीये. खालचे दोन आहेत त्यांना काय म्हणतात? लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट. आता इकडे लक्ष द्या. G1 to G2 म्हणजे पहिला ग्रुप ते दुसरा ग्रुप इथपर्यंत कोणते ब्लॉकचे एलिमेंट असतात? एस ब्लॉक एलिमेंट. कोणते असतात? एस ब्लॉक एलिमेंट. दुसरे इथून तर इथपर्यंत कोणते एलिमेंट आहेत? पी ब्लॉक एलिमेंट. कोणते आहेत? पी ब्लॉक एलिमेंट. कोणते आहेत? डी ब्लॉक एलिमेंट. कोणते आहेत? डी ब्लॉक एलिमेंट. आता इथून म्हणजे G13 पासून तर G18 पर्यंत कोणते एलिमेंट आहेत तुमचे? पी ब्लॉक एलिमेंट. कोणते आहेत? पी ब्लॉक. आणि हे जे आहेत हे खालचे याला म्हणतात एफ ब्लॉक एलिमेंट. काय म्हणतात? एफ ब्लॉक एलिमेंट. किती रो आहेत? In a periodic table there are there is a 18 group and 7 horizontal rows. And there are the total मिळून किती बॉक्स कन्सिस्ट होतात? There are 118 बॉक्स आर कन्सिस्ट. किती बॉक्स तयार झालेले? 118. There are 4 ब्लॉक. किती ब्लॉक आहेत? 4. Which is first is a S block element, second D block, third P block, second P block, third D block आणि fourth F block element. म्हणजे 4 ब्लॉक आहेत. एवढंच तुम्हाला विचारलं असतं. सांगायचं मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 18 हे काय आहेत? उभे कॉलम आहेत. त्याच्याच बरोबर 7 काय ह्या आडव्या रोज आहेत, म्हणजे आडव्या रेषा आहे 7 आहेत. पूर्ण सगळे मिळून किती बॉक्स तयार होतात? 118. आपले टोटल एलिमेंट किती आहे? 118. किती आहे? 118. 118 एलिमेंट आहे ते याच्यामध्ये टाकायचे आहेत. आता पहिला म्हणजे ग्रुप 1 आणि ग्रुप 2. फर्स्ट एस ब्लॉक. थांब एक मिनिट. एस ब्लॉक एलिमेंट स्टार्ट फ्रॉम ग्रुप 1 टू ग्रुप 2. आता लक्षात ठेवायचं पहिला एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंट काय आहे? हा आहे पहिला. कुठपर्यंत? हा इथपर्यंत. दुसरा काय आहे? पी ब्लॉक एलिमेंट. तिसरा डी ब्लॉक एलिमेंट आणि चौथा एफ ब्लॉक एलिमेंट. आता कुठून कुठपर्यंत आहे ते पण लक्षात ठेवायचं. एस ब्लॉक कुठून आहे? G1 G2. त्याच्यानंतर पी ब्लॉक कुठे आहे? G13 टू G18. G13 ते G18. त्याच्यानंतर डी ब्लॉक कुठपर्यंत कुठून कुठपर्यंत आहे? G13 ते G12. एफ ब्लॉक कुठपर्यंत आहे? एफ ब्लॉक एलिमेंट म्हणजे खालचे एलिमेंट कुठे? त्याला लिहायचं लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. आता इकडे लक्षात ठेवा. एस ब्लॉक म्हणजे समोरचा. एस फॉर समोरचे. जे समोरचे एलिमेंट आहेत त्यांना म्हणतात एस ब्लॉक एलिमेंट. जे खाली पचकलेले आहेत म्हणजे खाली गेलेले आहेत खड्ड्यात याला म्हणतात डाऊन. खड्ड्यात पडलं म्हणजे डाऊन झालं. म्हणून हे इथून जिथून खड्डा आहे तिथून खड्ड्यापर्यंत याला काय म्हणतात? डी ब्लॉक एलिमेंट. कोणते? डी ब्लॉक एलिमेंट. जिथून खड्डा उंचावलं जातं म्हणजे पी. कोणते ब्लॉक एलिमेंट आहे? पी. फेकून दिल्या गेलेले एलिमेंट कोणते? लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. कसे लक्षात ठेवायचे? एफ ब्लॉक एलिमेंट फेकलेले एलिमेंट. एस ब्लॉक म्हणजे समोरचे. डी ब्लॉक म्हणजे खाली पडलेले डाऊन एलिमेंट. एस म्हणजे वरती आलेले आणि फेकून दिलेले म्हणजे खाली वेगळे केलेले. फेकले की नाही ना बाहेर? लक्षात राहील. समोरचे. डी म्हणजे डाऊन. एफ म्हणजे फेकलेले आणि पी म्हणजे पिछेवाला. पी म्हणजे पिछेवाला. समजला? जे मागचे आहे ते पी, समोरचे आहे ते एस. डी. सांगा एस ब्लॉक एलिमेंट कोणते आहे? एस ब्लॉक समोरचे. डी ब्लॉक एलिमेंट डाऊन वाले. व्हेरी गुड. पी ब्लॉक एलिमेंट पिछे वाले म्हणजे मागचे.
आणि एफ ब्लॉक लॅन्थेनाइट अँड ऍक्टिनाइट. इतकं समजलं? पॅक नका करू, एक गोष्ट थांबा. आता इथं G12 पासून याच्यामध्ये एक अशी झिगझॅग लाईन आहे. काय आहे? झिगझॅग लाईन. आता ही झिगझॅग लाईन का काढलेली आहे? कारण याच्या या साईडला काय आहेत? मेटल. काय दाखवलेले आहे? मेटल. आणि ही साईड याची डिनोट करते नॉन मेटल. म्हणजे इथून इकडे जे सगळे आहेत ते काय आहेत? मेटल आहे. काय आहे? मेटल आहे. इथून इकडे सगळे काय आहेत? नॉन मेटल आहे. आणि या रेषेवर जे आहेत याच्या बाउंड्रीवर त्याला म्हणतात मेटलाइट. काय म्हणतात? मेटलाइट्स. आता विचारा मेटलाइट्स म्हणजे काय? व्हेरी गुड. मेटल म्हणजे धातू, नॉन मेटल खाली बस करायचे. मेटल म्हणजे धातू, नॉन मेटल म्हणजे अधातू, आणि मेटलाइट्स म्हणजे धातू सदृश गुणधर्म दाखवणारे. म्हणजे ज्याच्यामध्ये धातूचे पण गुणधर्म आहेत, अधातूचे पण गुणधर्म आहेत. ते कुठे येतात? इथे. म्हणून झिगझॅग लाईन समजली? काय सांगते? अशी जी झिगझॅग लाईन आहे ती काय सांगते? वरती नॉन मेटल, खाली मेटल आणि त्याच्यावर मेटलाइट. समजलं? एस ब्लॉक किती ब्लॉक आहेत? 4. कोणकोणते सांगा पटकन? एस पी डी एफ. एस म्हणजे समोरचा, पी म्हणजे पिचवाला, डी म्हणजे डाऊनवाला आणि एफ म्हणजे टकला. समजला? लक्षात राहील?